हाय. आज आपली गोदी मीडिया कालच्या प्रोटेस्टला पाकिस्तानी एजंट आणि पाकिस्तानी अँगल आणि चायनीज अँगल शोधते. 2 लाख लोकांसाठी. बरं, 2 लाख लोक जर पाकिस्तानी अजेंडा घेऊन आले असतील, चायनीज काहीतरी डाव असेल, तर मग आपलं इंटेलिजन्स काय करतं आहे? आपल्या देशाचं जे रॉ आहे, जे इंटेलिजन्स आहे, हे काय करत आहे? हा जो शोध गोदी मीडिया लावतं आहे, पाकिस्तानी अँगल शोधतं आहे, 2 लाख कोणासाठी? अरे बरं, त्यांच्या मागण्या काय होत्या? कोणत्या वेगळ्या मागण्या होत्या? त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर हाच देश पुढे जाणार आहे. आज चायना जरी म्हटलं किंवा जपान म्हटलं, कोणताही प्रगत देश म्हटला तर तो कशाच्या बेसिसवर पुढे आहे? तर शिक्षणाच्या बेसिसवर. शिक्षण घेतलं तर तुमच्यात ती एक बेसिक ह्युमॅनिटी येतेच असं नाही, पण चान्सेस असतात की तुम्ही जर शिकलेले सवरलेले आहात तर एक चांगला समाज घडण्याची शक्यता असते. आणि तो समाज घडण्यासाठी जर शिक्षणच नाही आहे, आज कोणताही मोठा प्रगत देश फक्त देव, धर्म, जात पात, आदर्श किंवा फक्त ह्या गोष्टींवर नाही आहे, तर तो शिक्षणावर मोठा झालेला आहे. शिक्षण ज्या लेवलला त्यांच्या देशात घेतलं जातं, तरुण पिढीला ज्या प्रकारे त्या देशात महत्त्व दिलं जातं, ह्याच्यावर त्या देशाची प्रगती निर्भर असते. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की माझं काही पॉलिटिकल ओपिनियनच नाही आहे, तर असं होऊच नाही शकत. अशा देशामध्ये जिथे तुमचं पॉलिटिकल ओपिनियन असणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण देश काठावर आहे. आणि अशा वेळी जर तुमचं पॉलिटिकल काही ओपिनियन नसेल, ना तुम्ही इकडचे ना तिकडचे, आणि अशा लोकांना आपल्याकडे अजूनही ॲक्सेप्ट केलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही अपॉलिटिकल जे तुमचं मत आहे ते तुम्ही सोडा आणि काहीतरी व्यक्त व्हा. पॉलिटिकल काही ना काही प्रत्येकाचं मत असतंच. जिथे तुमच्या वेळ अशी आहे की जिथे तुमच्या स्वतःच्या जीवावर गोष्टी आलेल्या आहेत. आता तुमचा जीव महत्त्वाचा आहे. पॉलिटिकल असणं तुमच्यासाठी आता खूप महत्त्वाचं आहे, जगण्यासाठी, शिक्षणासाठी, तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी, तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आज तुमचं पॉलिटिकल असणं गरजेचं आहे, कारण तोच देशाला दिशा ठरवणार आहे. आज या सरकारला आपण अकाउंटेबिलिटी विचारतोय, तो ऑब्व्हियसली पुढच्या येणाऱ्या सरकारला पण विचारण्याची हिंमत आपल्यात येणार आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये येणार आहे. ही हुकुमशाही ह्याच पक्षाची चालणार नाही, कोणत्याच पक्षाची हुकुमशाही या देशात चालणार नाही. आज त्याच्यासाठी हा प्रोटेस्ट होतो आहे. आजही पोलीस जे प्रोटेस्ट करत आहेत त्यांना विरोध करत आहेत किंवा त्यांना अडवून ठेवलेलं आहे. तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे, त्यांना त्रास देणं थांबलं पाहिजे. आपल्या भारताच्या फंडामेंटल राईटमध्ये आहे हे की तुम्ही आंदोलन करणं, शिक्षणाचा एक अधिकार, हा मौखिक अधिकार जो आहे तो शिक्षणाचा आपल्याला संविधानाने दिलेला आहे, आणि त्या संविधानावरच ते लढत आहेत. त्याच गोष्टीचा आधार घेऊन ते जर पुढे जात आहेत, ते संसदेलाच चालले, ते कोणत्याही धार्मिक स्थळी चाललेले नाहीत, कोणाच्या वैयक्तिक प्रायव्हेट ठिकाणी चाललेले नाही आहेत. तर मग तिथे जाण्यापासून त्यांना का अडवलं जातं? का? ह्याच्या मागे कोणतं राजकारण आहे? याच्या मागे कोणतं हे आहे? कोणता पक्षाला फायदा होणार आहे? जर मुलं शिकले नाही, मुलं जर त्यांना पिढ्यानपिढ्या बर्बाद करणं चालू आहे. आज तुम्ही लहान ज्या मुलांनी सुसाईड केल्या त्यांच्या व्हिडिओज बघा, त्यांचे ऐका अनुभव. तुमच्यातला माणूस जर मेलेला असेल, झोपलेला असेल तर तो उठेल, मेलेला असेल ना तरी तो हालेल. दिवस रात्र एक करून त्या मुलांनी अभ्यास केलेला आहे, आयुष्यातले सगळे सुखसोयी बाजूला ठेवून. आणि अशा वेळी तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला काही फरक पडत नाही, तर नाही. CBSE, नीट, TET ह्या सगळ्या गोष्टींचा फरक तुमच्यावर पडतो. तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, या देशातल्या महागाईचा फरक तुमच्यावर पडतो. ह्या देशात हा जो समाज आहे, जो तुमच्या आसपास आहे,
तो कसा आहे याचा प्रभाव तुमच्यावर पडतो. त्याच्यामुळे बोला, हा बदल घडवून आणण्यासाठी बोला. जय हिंद, जय हिंद.